श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्रानुसार कोणती झाडे आपल्या घराच्या आसपास किंवा घरासमोर नसावी किंवा घरात नसावी आज आपण बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पपई ही दारात नसावी, त्याने संतती व संपत्तीचे नुकसान होते. तुळशीचे झाड घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. ते सकारात्मक ऊर्जा देते. शांती आणि समृद्धीसाठी ते झाड असते. आंब्याचे झाड घरात ठेवणे हे सौम्यतेचे प्रतीक आहे. वेलिया याची फुलं सुंदर आणि रंगीबेरंगी असतात, जी घरातील वातावरणात उत्साही आणि आनंद निर्माण करतात. लकी बांबू हे झाड घरात ठेवणे धन, सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. कमळ. कमळाचे फूल घरात ठेवणे ऐश्वर्य, सौंदर्य आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानले जाते. पचुली घराच्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी योग्य आहे. ऑलोव्हेरा घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते आणि घरात शुद्धता राहते. जास्वंदाचे फूल शांती आणि प्रेमाचे प्रतीक आहे, ज्यामुळे घरात सौम्य वातावरण तयार होते. चंदनाचे झाड घरात ठेवल्याने मानसिक शांतता व सुख मिळते. पुदिना घरातील वातावरणातील ताजेपणा आणि शांती आणतो. कटीच्या झाडाला नकारात्मक ऊर्जा असू शकते, ती घरात ठेवणे टाळावे, कारण त्याचे काटे तीव्र आणि पाणी कमी असते. त्या कारणे नकारात्मक प्रभाव पडू शकतात. सोनचाफा. सोनचाफा घरात ठेवणे शुभ मानले जात नाही, कारण त्याचे पाने आणि फुले विषारी असतात. तंबाखूचे झाड घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार वाईट मानले जाते, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. चिनाराचे झाड घराच्या उत्तरेस ठेवू नये, कारण त्यामुळे जीवनात अडचणी आणि अडथळे निर्माण होतात. वडाचे झाड घराच्या जवळ असणे वाईट मानले जाते, कारण ते घराच्या वातावरणात स्थिरता आणि सकारात्मकता कमी करते. काही ठिकाणी नारळाच्या झाडाला नकारात्मक ऊर्जा वाढवणारे मानले जाते, विशेषतः वाईट ठिकाणी किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. अशोकाचे झाड घराच्या मुख्य दरवाजावर ठेवणे टाळावे, कारण ते नकारात्मक प्रभाव निर्माण करू शकते. फणसाचे झाड घराच्या दक्षिणेस भागात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. हळदीच्या झाडाला काही ठिकाणी नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे घरात ठेवणे टाळावे. घरात मरगळलेली, वाळलेली, कुरमुडलेली झाडे ठेवू नयेत, कारण ते नकारात्मक ऊर्जा घरात निर्माण करते. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कळवा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.